असलं वाईट वांगा विचार काय करू नकस. तुला काय कमी पडत असेल ना तर सांग. काहीच कमी पडत नाही, हीच तर अडचण आहे. तू एवढं करतीस, एवढा जीव लावतीस की तुझ्या पायाची धूळ बनून राहा वाटतंय. पण हीच धूळ माझ्या आयुष्याची माती करते आहे. तुला सोडून जायची हिंमत नाही, तर कामधंदा काही बी नाही. एक तू आहेस जिनं मला छातीशी लावलं. दुसरी माती माय जी नुसतं बेरोजगारीचा सूड उगवत्या. अगं शेती बुडीत व्यवसाय, नोकरी नाही. नोकरी नाही केली तर संसार कसा चालणार? अरे पण दादा तू म्हणला होतास की ना आब्या मोठा झाला की आपण समधीचे घर सोडून जाऊ, हे गाव सोडून जाऊ. अगं जी पोरगी माझ्या जीवावर घरदार सोडून येणार आहे तिला काय कसं सांगू? मी समजावते दीपीला, मी समजावते ना. काय समजवणार आहेस तू? तिने फक्त पोटापुरती नोकरी मागितल्या, गाडी बंगला नाही. आणि अगं तिचं तरी काय चुकलं? कृषी प्रधान देश आपला, जिथं फक्त शेतकऱ्यालाच किंमत नाही, मालकालाच मालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही. तर उद्योगपतींची लाखो करोडींची कर्ज अशी माफ होतात आहे, आणि आपली गावं होतात.